प्रभाग क्रमांक 28 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार डॉक्टर वैभव माले, प्रतिभा पवार, सीमा वाघ व शरद फोडोड यांनी खुटवडनगर परिसरातील हनुमान मंदिरात विधिवत नारळ फोडून तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रचाराचा शुभारंभ केला। यानंतर उमेदवारांनी प्रभागातील पौर्णिमा स्वीट्स, माऊली लॉन्स, विखे पाटील शाळा, सोनल डेअरी, मोरेमळा, उमा पार्क, चर्च रोड, माणिकनगर आदी भागातून भव्य बाईक रॅली काढली। या रॅलीद्वारे उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांची घरोघरी भेट घेऊन आशीर्वाद घेतले तसेच आगामी निवडणुकीसाठी पाठिंब्याचे आवाहन केले। खऱ्या अर्थाने आज प्रभाग क्रमांक 28च्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आपण खुटवडनगर येथील अतिशय पवित्र आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या हनुमानाच्या चरणी नतमस्तक होऊन तिथे नारळ फोडून आपण आज हा प्रचाराचा शुभारंभ करत आहोत। गेल्या काळात आपण बघितलं की बऱ्याच गोष्टी राजकीय घडामोडी घडल्या, पण हा जो काही जनसमुदाय आहे आणि हे जे काही लोक आहेत हे आमच्या चौघांवरही प्रेम करणारे लोक आहेत, भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे लोक आहेत आणि आमच्या चौघही उमेदवारांना याची जाणीव आहे। भारत देशाचे तेजस्वी, ओजस्वी आणि युग पुरुष असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे ज्यांना संकटमोचक म्हणून ओळखलं जातं असे आमचे मार्गदर्शक आदरणीय गिरीश भाऊ महाजन, त्याचप्रमाणे नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आणि अत्यंत विकासाची ज्यांनी गंगा या संपूर्ण परिसरात आणली अशा आमच्या मार्गदर्शिका या मतदारसंघाच्या लाडक्या आमदार सीमाताई हिरे, त्याचप्रमाणे शहराचे अध्यक्ष आदरणीय सुनील नाना केदार व सगळेच शहर पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी आणि सगळ्या आमच्या या नवीन नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित सगळ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, आमचे युवा, सगळे तरुण यांच्या उपस्थितीत आज या प्रभाग 28च्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ होतो आहे। ज्या पद्धतीने मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात भारत देश आणि महाराष्ट्र एक वेगळ्या उंचीवर जात आहे, आपल्या सगळ्या नाशिकच्या तिघही आमदार, प्रामुख्याने नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने नाशिक पश्चिम मतदारसंघाचा विकास होत आहे, त्याच पद्धतीने जर आपल्याला सर्वांना या परिसराचा, नवीन नाशिकचा विकास करायचा असेल आणि प्रभाग क्रमांक 28ची एक सुरक्षित, भयमुक्त आणि आधुनिक असा प्रभाग जर म्हणून ओळख करायची असेल तर आपल्या सगळ्यांना मी या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आवाहन करतो, आपण आजपर्यंत जसे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिले त्याच पद्धतीने आमच्या उमेदवार, या प्रभागाच्या माजी नगरसेविका, आमच्या मार्गदर्शिका, ज्येष्ठ नेत्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्वांचीच वाटचाल चालू आहे, त्या आदरणीय प्रतिभाताई पवार, आमचे मोठे बंधू, अत्यंत धडाडीचं ज्यांचं भारतीय जनता पार्टीचं काम आहे, अत्यंत युवांमध्ये लोकप्रिय असा चेहरा आदरणीय शरद भाऊ फोडोड, ज्यांनी श्वास फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरजूंच्या रुग्णसेवेत ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून असू द्या किंवा भारतीय जनता पार्टीचं कुठलंही काम ज्यांनी अतिशय तळागाळापर्यंत पोहोचवलं अशा आमच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय सीमाताई वाघ आणि मी डॉक्टर वैभव माले आपणा सर्वांना आवाहन करतो, येणाऱ्या 15 तारखेला कुठल्याही भूलथापांना, आमिषांना बळी न पडतात, कोणाच्याही गुंडागर्दीला, कोणाच्याही दादागिरीला बळी न पडतात आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि 15 तारखेला प्रभाग क्रमांक 28च्या चारही उमेदवारांच्या समोरील कमळ निशाणीवर बटन दाबून आपल्या विकासाला आम्हाला संधी द्या, आपल्या विकासाला आमंत्रण द्या, हे आवाहन करतो। आपण सगळी मायबाप जनता जनार्दन आमच्या पाठीशी नक्कीच राहणार याचा आम्हाला विश्वास आहे आणि या प्रसंगी आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो, येणाऱ्या काळात ज्या पण काही विकास योजना असतील, आमदार निधीतले कामं असतील, भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारचे काही निधी असतील
पूर्णपणे या प्रभागात आणण्याचं आश्वासन आम्ही चौघही उमेदवार तुम्हाला देतो. आपल्या आशीर्वादांची आम्हाला नितांत गरज आहे आणि त्या आशीर्वादाच्या जीवावरच आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत. सर्वांना मी परत एकदा इथे उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझ्या बरोबरच्या सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देतो. आपण सगळेजण 16 तारखेला इथे भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असं उपस्थितांच्या वतीने मी आम्हाला सगळ्यांना स्वतः आश्वस्त करून देतो. धन्यवाद. जय श्रीराम. या प्रचार रॅली दरम्यान नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांनी उपस्थित राहून नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. भाजपच्या माध्यमातून प्रभागातील विकास कामांना गती मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले. या बाईक रॅलीमध्ये महिला व युवकास मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रभाग क्रमांक 28 मध्ये भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचं नारळ फोडल्याचे चित्र दिसून आले. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.